माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की आता आपण 1200चा एरिया आपण एक कोट केले आहे आणि त्यात ऑन अँड ॲव्हरेज म्हणजे सीसी पर्यंत जाईपर्यंत आपल्याला किती एक ॲव्हरेज खर्च येऊ शकेल? नाही, याच्याच करता ज्या वेळेला आपण असेसमेंट ऑफ डिमांड करू, आज आपल्याला आपण कर्ज कोणाकडून घेतोय की नाही याची माहिती नाही. आपला जर डिमांड अधिक आला तर आपण कर्जाशिवाय जर गेलो तर मग आपल्याला खर्च किती लागेल हे कळेल. जर आपल्याकडे इनिशियलीच पैसे नसतील आणि फायनान्सकडून जर आपण घेणार असू तर खर्च आपल्याला किती लागेल तो कळेल. ह्या सगळ्या रिलेटिव्ह गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. तर ते जसजसं आपण ती पावलं घेऊ तसतसं पुढच्या पावलाचं ते गणित सुटत जाईल. आज सध्या तुमच्या समोर जी पाऊल आहे त्या पावलाचा तूर्त विचार करावा आणि ह्यातून आपल्याला डिमांड आपल्याला किती मिळते हे एकदा कळल्यानंतर पुढचा मार्ग बऱ्यापैकी आपल्याला दिसायला लागेल. आज आपण फ्लशमध्ये ब्लाइंड खेळतो आहोत, त्यामुळे आपल्याला पत्ते आपल्याकडे काय आहेत हे निदान मला तरी माहीत नाही. म्हणजे तुमच्याकडे आर्थिक क्षमता किती आहे आणि असलेली क्षमता तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये टाकू इच्छिता की नाही. म्हणजे याच्या रिअल इस्टेट टर्म्समध्ये व्हॉट इज द स्किन इन द गेम हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी पुढे कशा पद्धतीचं तुमच्याकरता प्लॅनिंग करू शकतो. आज ह्या प्रश्नाचं उत्तर मी कोणाचं उत्पन्न किती आहे हे विचारण्याच्या भानगडीत जात नाही. त्यामुळे कोण किती एक्स्ट्रा एरिया बुकिंग करेल, 100 पैकी किती बुकिंग होतं ह्याच्यातून मला इकॉनॉमिक व्हायबिलिटी त्या प्रोजेक्टची पटकन कळते. आज ती इकॉनॉमिक व्हायबिलिटी मला न कळता मी ह्या सर्व पुढच्या गोष्टींचा विचार करू नाही शकत. आता उदाहरणार्थ सागर सोसायटीमध्ये मला फार असं वाटलं होतं की मी फायनान्सर आणायला लागेल आणि डेट आणि इक्विटी वगैरे. आत्ता बघतोय तर यांच्याकडे इनिशियली म्हणजे 20% मध्ये 42 crores रुपये उभे राहतात काही न करताना. आणि हे एका टिपिकल मध्यमवर्गीय सोसायटीची मला खूप आश्चर्य वाटलं की एखाद्या सोसायटीमध्ये 2-4 लोक असे पैसेवाले असू शकतात की जे 800-1000 स्क्वेअर फीट मागू शकतात, पण 57 लोक बऱ्यापैकी मागतायत असं मला म्हणजे नव्या मुंबईत कुठेही दिसलंय. मुंबईत इतके पैसे असणारे आणि खर्च करणारे खूप सोसायटी आहेत, पण नव्या मुंबईत तितके असेल, ऐरोळीला असेल असं मला वाटलं नाही. त्यामुळे एकदा हा प्रोसेस सुरू झाला की मलाही अंदाज येईल आणि मग आपण त्या दृष्टीत पावलं पुढे